तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. स्पर्धा संपलेली असते आणि थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होणार असतो आणि त्यासाठी अक्षरा छान साडी नेसून येते आणि तिला बघून सगळेजण खूपच खुश होतात आणि मग त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. परीक्षक सांगतात की आजची स्पर्धा खरंच खूप छान पद्धतीने पार पडली. विशेषतः अक्षरा, सूर्यवंशी आणि चंचला विचारे यांच्यामध्ये विशेष चुरस होती आणि यामध्ये चंचला विचारे मात्र त्या पुढे काही बोलणार इतक्यात चंची आणि दुर्गी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करतात. त्यांना असं वाटत असतं की चंची ही स्पर्धा जिंकली आहे. परीक्षक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणत असतात की आम्हाला पूर्ण बोलू द्या तरी. मात्र चंची काही ऐकून घेत नाही. ती म्हणते की आता काय बोलणार तुम्ही, ही स्पर्धा मी जिंकली आहे, आता मला ट्रॉफी द्या. आणि त्यावर ते परीक्षक म्हणतात की आधी तुम्ही शांत व्हा, ट्रॉफी तुमच्याच घरी येणार आहे, पण ही स्पर्धा तुम्ही नाही तर अक्षरा, सूर्यवंशी जिंकल्या आहेत. आणि ते ऐकून चंची आणि दुर्गीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दोघीही खूप चिडतात. चंची तर तिथे आदळआपट करायला सुरुवात करते. ती म्हणते हे कसं शक्य आहे, तिच्यापेक्षा चांगलं मी खेळले त्यामुळे ही स्पर्धा मी जिंकणार, ती नाही. त्यावर परीक्षक तिला समजावण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण चंची काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी किती चांगलं उत्तर दिलं आणि या अक्षराने काय उत्तर दिलं होतं. आता बोट बुडाल्यावर सगळ्यात आधी माणूस स्वतःलाच वाचवणार ना की दुसऱ्यांना वाचवत बसणार. त्यावर परीक्षक तिला समजावण्याचा प्रयत्न करतात की तो प्रश्न काही खरा नव्हता, फक्त तुम्ही कशा पद्धतीने विचार करता हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. पण चंची काही ऐकतच नाही. त्यानंतर ती म्हणते की म्हणीसुद्धा मी सगळ्या बरोबर पूर्ण केल्या होत्या. त्यावर परीक्षक सांगतात की तुमच्या फक्त 2च म्हणी बरोबर होत्या आणि अक्षरा मॅडमच्या 4. पण चंची ते सुद्धा मान्य करत नाही. उलट ती असं सांगते की पहिल्या फेरीत हिने माझ्या पायात पाय घातला आणि त्यामुळे मी खाली पडले. मात्र परीक्षक म्हणतात की कोणी काय केलं ना ते आम्ही सगळ्यांनीच बघितले, त्यामुळे आता तुम्ही प्लीज काही बोलू नका. त्यामुळे चंची खूप चिडते. तर दुर्गी तिला शांत करत म्हणत असते की माझ्यासाठी तूच जिंकली आहे आणि मग त्यानंतर ती चंचीला कशीबशी तेथून घेऊन जाते. मात्र त्या दोघेही जाताना तिथे असणाऱ्या सगळ्या खुर्च्या इकडे तिकडे फेकून देतात. दुसरीकडे भुवनेश्वरी त्या कार्यक्रमाला जाण्याची तयारी करत असते आणि तितक्यात तिला कॉल येतो. ती खूपच खुश होते. तिला असं वाटत असतं की चंची स्पर्धा जिंकली आहे, पण जेव्हा तिला समजतं की अक्षरा स्पर्धा जिंकली तेव्हा तिचा चेहराच पडतो. त्याचवेळी दुर्गी आणि चंची त्या ठिकाणी येतात. दुर्गी भुवनेश्वरीला सांगत असते की तिथे सगळी त्या अक्षराने सेटिंग केली होती, सगळे परीक्षक तिच्याच बाजूने होते. आपली चंची खूप चांगली स्पर्धा खेळली पण ती नाही जिंकली. आम्ही तिथे खूप भांडलो पण त्यांनी काही ऐकूनच घेतलं नाही. चंचीसुद्धा सांगत असते की त्या अक्षराने काही उत्तरं दिली, मी खूप चांगली उत्तरं दिली पण तरीसुद्धा त्यांनी मला नंबर दिला नाही, निकाल बदलला नाही. मात्र भुवनेश्वरी काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. ती चंचीला म्हणते की काय म्हणाली होतीस तू, त्या अक्षराला हरवणार आणि तिचं नाक कापणार, आता सुरी घेऊन ये आणि आमचंच नाक काप. तर चंची म्हणत असते की अगं मावशी, विश्वास ठेव, खरंच त्या परीक्षकांनी चीटिंग केली. आणि त्यावेळी भुवनेश्वरी जोरात तिच्या कानाखाली मारते. त्यामुळे चंची रागातच तिच्याकडे बघत असते. दुर्गी भुवनेश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करते पण भुवनेश्वरी काही ऐकत नाही. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला कॉल करते तर अधिपती आधीच तिला अभिनंदन म्हणत मोठमोठ्याने ओरडत असतो. त्यामुळे अक्षरा विचारते की तुम्हाला कसं कळलं. त्यावर अधिपती सांगतो की तुमची मिनटाची खबर मला इकडे मिळत होती, हवं तर शिवानी वहिनींना विचारा. आणि ते ऐकून अक्षरा खुश होते. मात्र ती अधिपतीवर नाराज देखील असते. ती म्हणते की जर तुम्ही स्पर्धेला आला असता तर मला खरंच बरं वाटलं असतं. तर अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई, आम्हाला पण यायचं होतं पण अचानक काम आलं त्यामुळे नाही जमलं, पण आता आम्ही बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला येणार आहोत, निघालोच आहोत आम्ही. खरंच आम्हाला तुम्हाला आणि आईसाहेबांना स्टेजवर एकत्र बघायला खूप आवडेल. आणि मग तो लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. त्यानंतर मग अधिपती आजींना कॉल करून अक्षरा जिंकल्याचं सांगतो. त्यामुळे आजींचा आनंद तर गगनात मावेनासा होतो.
त्या लगेच चारुहास सरांना ही आनंदाची बातमी सांगतात, त्यामुळे ते सुद्धा खूप खुश होतात. ते म्हणत असतात की मला माहीत होतं अक्षराच ही स्पर्धा जिंकणार, आणि मग ते लगेच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र भुवनेश्वरी तिचं काही ऐकूनच घेत नाही. तर चंची रागातच भुवनेश्वरीकडे बघत असते. तितक्यात आजी त्या ठिकाणी येते. तर भुवनेश्वरी दुर्गीला आणि चंचीला तेथून जायला सांगते. ती म्हणत असते की तुम्ही दोघीजणी अजून किती वेळा माझं नाक कापणार आहात काय माहीत. तुम्हाला मी या घरात का ठेवले तेच मला कळत नाही. त्यामुळे त्या तेथून निघून जातात. तर आजी भुवनेश्वरीला समजावत म्हणत असते की चल आता आपण कार्यक्रमाला जाऊ. मात्र भुवनेश्वरी काही तयार होत नाही. तर आजी तिला म्हणतात की अगं तूच सुनबाईला सांगितलं होतं ना सूर्यवंशी घराण्याचं नाव राख, मग बघ तिने तुझी इच्छा पूर्ण केली आहे, आता तुला कार्यक्रमाला यावंच लागेल. दुसरीकडे अक्षरा ती ही स्पर्धा जिंकल्याचं तिच्या आईबाबांना कॉल करून सांगते आणि त्यांनासुद्धा कार्यक्रमासाठी बोलावते. त्यामुळे ते दोघे खूपच खुश होतात आणि ते सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. इकडे चंची खूप चिडलेली असते. दुर्गी तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की तू ही स्पर्धा हारली आहे हे कबूल कर. तर चंची म्हणते की ती फालतू स्पर्धा हारल्याचं मला काही वाटत नाही, पण तुझ्या बहिणीने माझ्या जी कानाखाली मारली ना तिचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. आत्तापर्यंत मी खूप सहन केलं पण यापुढे नाही. त्यावर दुर्गी म्हणते की उगाच काहीतरी बोलू नको, पण चंची काही ऐकत नाही. ती म्हणते की आता पाणी डोक्यावरून गेले, आता मी गप्प बसणार नाही, मला जे करायचं आहे ते मी करणारच. आणि मग त्यानंतर ती लगेच एका बाईला कॉल करते आणि तिला सांगते की मी तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते आजच्या आज पूर्ण व्हायलाच हवं, आणि त्यासाठी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे, पण काम नीट व्हायला पाहिजे. आणि त्यावर दुर्गी घाबरूनच तिला विचारते की अगं चंचे हे काय करतेस तू. पण चंची तिला काही सांगत नाही. ती म्हणते की मम्मी आता मला जे करायचे ते मी करणार, तू फक्त पैशांची व्यवस्था करून ठेव, कारण आता मी मागे हटणार नाही आणि जे होईल ते तुला कळेलच. आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे चारुहास सर कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात. ते अक्षराला भेटतात. त्यांना बघून अक्षरा खुश होते. मग त्यानंतर तिचे आई बाबा आणि इरासुद्धा येतात. ते सगळ्यांना बघून अक्षराचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो. मात्र भुवनेश्वरी त्यास बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आलेली नसते, त्यामुळे तेथील सगळे लोक काळजीत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.